विजय वडेट्टीवार ने नागपुर में प्रेस कॉन्फ्रेंस में आरटीओ विभाग से बड़े भ्रष्टाचार रैकेट का आरोप लगाया। उन्होंने दावा किया है कि कुछ पूर्व और वर्तमान अधिकारी मिलकर तबादला और वसूली और ओवरलोड वाहनों को संरक्षण देने का संगठित नेटवर्क चला रहे हैं। वडेट्टीवार ने क्या कहना है कि इस रैकेट में शामिल लोगों के खिलाफ फर्जी एफआईआर दर्ज, ट्रैम्प का इस्तेमाल कर ईमानदार अधिकारियों को निशाना बनाया जा रहा है। उन्होंने यह भी आरोप लगाया है कि रेत माफिया और गौवेश तस्कर जैसे अवैध धंधों से इस नेटवर्क का संबंध है। पूरे मामले की निष्पक्ष जांच के लिए उन्होंने मुख्यमंत्री और परिवहन मंत्री से हस्तक्षेप करने की मांग की। साथ ही अन्य राजनीतिक और प्रशासकीय मामलों पर भी उन्होंने गंभीर सवाल उठाते हुए कहा कि बड़े सत्र पर सच्चाई दबाने की कोशिश की जा रही है। मी आरटीओ मध्ये कसं रॅकेट चालवलं जातं आणि रॅकेट चालवणारे कोण आहे याचा भांडाफोड करायसाठी खरं म्हणजे आजची प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे। यामध्ये एक खरमाटे नावाचे ग्रस्त आहे, हे कुठल्याही सेवेत नाही। यापूर्वीच्या या परिवहन विभागाचे जे काही मंत्री असायचे त्यांच्याकडे हा बदल्यांचं पूर्ण रॅकेट चालवणारा, बदल्या करणारा हा व्यक्ती होता। याबरोबर एक भुयार नावाचे आरटीओ आहेत, ते आता अकोल्याला आहे आणि त्यांच्याबरोबर सस्पेंड झालेली दोन व्यक्ती आहेत, राजू नागरे आणि योगेश खैरनार। ही चार मंडळी पूर्ण महाराष्ट्रातील कलेक्शन करतात। मुळात विषय चंद्रपूर जिल्ह्यातील झालेल्या ट्रॅपवरून आहे। विदर्भामधील जवळपास 64 मुलं ही आरटीओ इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाली होती। त्यांना सेवेत कायम केलं गेलं होतं, प्रमोशन त्यांचं झालं होतं। पण या चौकडीला वाटतं की हे सर्व आमच्या मार्फतून व्हायला पाहिजेत, पण या सर्वांचं लीड या विदर्भातील मुलांच्या प्रमोशनसाठी आणि सेवेसाठी लीड करणारे पवन पोटदुखे नावाचे विदर्भातील आमच्या चंद्रपूरचे एक आरटीओ इन्स्पेक्टर होते आणि त्यांनी सगळा पाठपुरावा केला। परंतु या खैरनारला आणि या भुयारला, जो आता अकोल्यामध्ये असतो, आता आरटीओ आहेत आणि ते फक्त नागपुरात बसतात वसुलीसाठी, तिथे बसतच नाही हे भुयार। आणि हे दोनही सस्पेंड झालेली लोक हे संपूर्ण हे चालवतात। यांचं काम काय आहे अजून आता नवीन कमिशनर आले, त्यांना माहिती नाही, पण बदल्यामध्ये पूर्णतः सक्रिय हे असतात। वसुलीमध्ये या खैरनार नावाचा माणूस हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या अधिकाऱ्यावर दबाव टाकतो। त्या सांगितलेले लोकांना किंवा वाहन चालक आहे किंवा मालक आहेत, मालकांचे एक रॅकेट तयार केलं आहे आणि ओव्हरलोड सगळे गाड्या चालू द्या। सर्व वसुलीसाठी एक योगेश नावाचा माणूस नागपुरात त्यांनी बसवला आहे या खैरनारने, आणि सर्व आपल्या खरमाटे नावाच्या व्यक्तीने। हा खरमाटे एवढा बदमाश आहे की पूर्ण या यंत्रणेला धमकावतो। नाही जर त्यांनी ऐकलं तर त्यांच्यावर ट्रॅप करायसाठी प्लॅनिंग करतो। इथे एक ॲडिशनल SP आहेत, मी त्यांचं नाव आता घेणार नाही, अँटी करप्शनचे। ते पूर्णतः या विभागाला कंट्रोल करायचं काम करतात किंवा सगळ्याच विभागाला। याची मूळ म्हणजे विषय असा आहे की ज्या गोष्टीवर या ट्रॅप झाला ते काही मिळाले नाही, त्यांनी काही पैसे घेतले नाही। तो 15 दिवसापूर्वी कोणीतरी ट्रक चालवला तिकडे त्या रोडवर, आणि 15 दिवसापूर्वी रोडवर ट्रक चालवून यांनी या पोटदुखीने पैशाची मागणी केली, असा खोटा रिपोर्ट दिला। खरं तर कुठेही फोनवर अशा प्रकारची, मी कोणाचा अँटी करप्शनवाल्या किंवा कोणी सापडले त्याचं समर्थन करत नाही, परंतु विदर्भाच्या या सगळ्या मुलांना त्रास देण्याचं काम पश्चिम महाराष्ट्रातील ही मंडळी करत आहेत। हा भुयार असेल किंवा खैरनार असेल, हे प्रमोशन यांचं झालं। यांना नेस्तनाबूत करायसाठी हे सगळं षडयंत्र रचल्या जात आहे। आणि तो ट्रक चालक कधीच त्या ठिकाणी गेला नाही, त्याचे सर्व पुरावे आहेत, त्या रोडवर चाललाच नाही। अशा ट्रक चालकाला पकडून, मालकाला पकडून तो ट्रॅप लावला गेला। का तर तेथील अवैध वसुली या खरमाटेची यांनी बंद केली। यांनी सांगितलेल्या पूर्ण जे काही गाड्या आहेत ओव्हरलोड चालल्या, जे रिसिप्ट फाडल्या जाते ते यांनी बंद करून टाकले आणि त्याची वसुली बंद केल्यामुळे या आणि त्याबरोबर त्याला जे कंट्रोल होता आणि त्या विदर्भातील मुलांचा प्रमोशनच त्याला नको होता, विशेष म्हणजे या खरमाटेला। त्यामुळे या सगळ्या यंत्रणेला हाताशी धरून हा पूर्णतः बनावट FIR हा तयार केला गेला। बनावट हा विदर्भातील मुलांना आरटीओ जे आता इन्स्पेक्टर झालेत त्यांना
कंट्रोलमध्ये आणायचं. तो धमकवतो आहे, त्याचे क्लिप आहेत, त्याचे फोन रेकॉर्ड आहेत. तुम्ही माझं ऐकणार नसाल तर मी तुम्हाला नेस्तनाबूत करेल, तुम्हाला उद्ध्वस्त करेल. आणि हे सर्व जी काही माहिती आता आमच्याकडे उपलब्ध आहे ही संपूर्ण, आणि त्याच्याबरोबरचे क्लिप्स आहेत, फोन रेकॉर्ड आहेत. तर हे काय करतायत आमचे मंत्री? मंत्र्यापर्यंत अजून काही हे नाही, खालीच मी माहिती घेतली, मंत्र्यापर्यंत ही काही जात नाही आहे, म्हणजे सरनाईकापर्यंत ही काही सगळी वसुली जात नाही. पण RTOची सिस्टम पूर्ण हायजॅक करण्याचं काम हा खरमाटे करतो आहे. याचं नाव अनेक वेळा या खरमाटेचा बदल्यांचा रॅकेट चालवते म्हणून यापूर्वी आमची सत्ता होती त्यावेळेस याचं नाव आलं होतं. त्याच्यापूर्वीसुद्धा या खरमाटेचं नाव आलं होतं. महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी याला कंट्रोल करून त्या नाक्यावरची तपासणी करतो. आता उदाहरणार्थ हा जबरदस्तीनं वसूल करायला लावतो. आता ऑनलाईन बदल्या झालेत यावेळेपासून, आता बदल्यामध्ये हस्तक्षेप कमी झाला, पण वसुलीमधला हस्तक्षेप कमी झाला नाही. तिथे यांनी माणसं पेरलेली आहेत आणि माणसं पेरल्यानंतर त्या माणसाला सांगतो की इथे इतकी वसुली झाली पाहिजे. इन्स्पेक्टरनी नकार दिला तर त्याची तक्रार करतो, त्याला कुठे ना कुठेतरी त्रास देतो. आणि 100 रुपये वसूल झालेत तर याला सांगतो की तू 10 रुपये ठेव, 90 रुपये मला पोहोचवून. हा खरमाटे. म्हणजे याला वाटतं की विदर्भ म्हणजे याला ह्या खरमाटेला, पश्चिम महाराष्ट्र खरमाटेला लुटायसाठी एक सोपं काम झालेलं आहे. आणि त्याच्याबरोबर भुयार नावाचा जो तो नागपूरमध्ये जो होता RTO ऑफिसर, त्याची बदली या तक्रारीमुळे अकोल्याला झाली. तर अकोल्याला झाल्यानंतर सुद्धा तो नागपुरात बसून सगळा विदर्भ हँडल करतो आणि या पोरांच्याकडून सगळी वसुली करून घेतो जबरदस्तीनं. असं हे एकूण प्रकरण आहे. म्हणून 23 मार्च 2026ला जे काही ट्रॅप झाला तो पूर्णतः कुठेही पुरावा नाही, काही नसताना येथील एक ॲडिशनल SP एंटी करप्शनचा आहे, तो गेल्या 10 वर्षापासून इथे आहे. तो कुठेही ट्रॅप फेल का होतात तर अनेक विभागाचे की तो फोन करतो आणि सांगतो, जरा महसूल विभागामध्ये कोणी पैसे मागितले त्याला फोन करतो, तू आज पैसे घेऊ नकोस, मग मला भेट, आणि मग पैसे वसूल करतो. 10 वर्षापासून तो ॲडिशनल SP एंटी करप्शनचा इथेच बसला आहे आणि ते हे सगळे धंदे करतो. आणि ज्यांनी पैसे दिले नाही त्याच्यावर तो ट्रॅप सक्सेस करतो. म्हणजे हे पूर्णतः मोठं रॅकेट RTOमध्ये या ठिकाणी आहे. याची पूर्ण माहिती कशा पद्धतीने हे काम चाललेलं आहे, म्हणजे खोटा FIR कसे केले जातात आणि षडयंत्राचा भाग कसा आहे, या संदर्भात होळीच्या दिवशी सकाळी तिचे क्लिप आली आहे. सर्व RTOची विदर्भातील इन्स्पेक्टरची अधिकाऱ्यांची बैठक या दोघांनी घेतली. राजू नागरे, भुयार, खैरनार. भुयार आणि खैरनार हे सस्पेंड झाले. सस्पेंड होऊ नये त्यांचा हस्तक्षेप काही संपलेला नाही. हेच सगळे दोघेच हे पूर्ण रॅकेट चालवतात. त्यामुळं या प्रकरणाची पुन्हा हे जे काही अधिकारी त्या अधिकाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न झाला आहे, केवळ तो या मुलांचा 64 मुलांचा विदर्भातील लीड करतो त्यांच्या प्रमोशनच्या त्याच्यामध्ये. कारण हे सर्व काम खैरनार आणि भुयार करत होते, त्यांच्या हातून हे काम गेल्यामुळे किंवा ते त्याचा हस्तक्षेप हे होऊ देत नाही, कारण तो यांच्याकडून वसुली करते म्हणून. त्यामुळंच बदला घेण्याच्या दृष्टीनंच हा ट्रॅप रचला गेला आणि त्या विदर्भातील मुलांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. हे पहिल्यांदा मी या ठिकाणी सांगतो आहे. याची सर्वकष चौकशी करायसाठी मी मुख्यमंत्र्यांना, RTO इन्स्पेक्टर, आपल्या RTOचे आपल्या त्या संबंधित खात्याचे परिवहनचे मंत्री, आयुक्त यांना मी सांगणारच आहे. म्हणजे पत्रही पण देणार आहे. मी लक्षवेधी पण लावली होती की या कशा पद्धतीनं हे पूर्ण वसुली चालते. ओव्हरलोडच्या गाड्या 8000 गाड्या चालतात त्या या खरमाटेच्या इशाऱ्यावर. त्यांना पकडलं की खरमाटेचा फोन येतो आणि त्यांच्या योगेश नावाचा फोन येतो, हे पकडू नका आणि कारवाई करू नका. त्याची पूर्ण गाडीची इतंभूत माहिती, गाडी नंबर सकट सर्व उपलब्ध झालेली आहे. तर अशा पद्धतीनं ही लूट की बाहेरच्या विदर्भातल्या बाहेरचा माणूस या सर्व यंत्रणेला, या सगळ्या RTO इन्स्पेक्टर नवीन लागलेल्या मुलांना सोबत घेऊन षडयंत्र रचून यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेलं आहे. त्याला वाटत असेल की आम्ही काही केलं तरी होईल, पण तो विदर्भात ज्या दिवशी दिसेल हा खरमाटे आणि भुयार ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल त्या दिवशी याचा बंदोबस्त विदर्भातच मी करेल. हिची जी मस्ती जी चाललेली आहे, जी गरमी चालली आहे की लोकांना फसवण्याची आणि या सगळ्या तरुण पोरांना आता नोकरीत लागलेल्यांना उद्ध्वस्त करण्याची 64 मुलं आहेत विदर्भातील लागले, त्यांच्याच मागे तो हात धुवून लागलेला आहे. त्यांचं प्रमोशन होऊ नये, ते कायम राहू नये, अशा पद्धतीचं षडयंत्र आहे. रेती माफिया